नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहोत उदान वायू. मला बोलताना माझा कॉन्फिडन्स आहे, माझ्या आवाजावर माझं नियंत्रण आहे, मला छान गाता येतं किंवा जेवण करत असताना माझ्या अन्नाला स्पेसिफिक पोर्शननी स्टमचमध्ये नेणं, घशा रिलेटेड, छाती रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टींवर काम करणं. घशापासून तर छातीपर्यंत ज्याचं अस्तित्व आहे तो उदान वायू. उदान वायू जर शरीरामध्ये असेल तर शरीराला तो ताकद देतो, उत्साह देतो, प्रेरणा देतो आणि काम करायची इच्छाशक्ती जी आहे ती शरीरामध्ये मेंटेन करतो तो उदान वायू. मी खूप साऱ्या गोष्टी विसरतो, परंतु काही लोकांना वेळेवर एखादी गोष्ट आठवते. त्या गोष्टीवरती काम करतात. ती एखादी गोष्ट आठवून देणारा जो वायू आहे तो आहे उदान वायू. उदान वायू जर असंतुलित झाला तर बोलताना त्रास होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक कमजोरी येते, स्मरणशक्तीची समस्या जाणवते, घशा रिलेटेड समस्या जाणते, अन्नामध्ये जे स्पेसिफिक विघटन अन्न जे स्टमचमध्ये जातं त्याची स्पेसिफिक प्रोसेस आहे त्यामध्ये त्रास जाणवतो, घशा आणि छाती रिलेटेड समस्या जाणवते जर तो असंतुलित असेल तर. ॲक्च्युली उदान वायू जो आहे ना त्याचं महत्त्वाचं काम काय माहिती, मला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे तर नवीन गोष्ट शिकण्यासाठी स्पेसिफिक प्रेरणा देणारा किंवा इच्छाशक्ती निर्माण करून देणारा जो वायू आहे तो उदान वायू. एखादी गोष्ट मला प्राप्त करायची आहे, ती प्राप्त करण्याची इच्छा किंवा मानसिकता निर्माण करणारा उदान वायू. मनातील माझे जे विचार आहे ते शब्दांमध्ये स्पेसिफिक रूपांतरित करून लोकसमाजाला जागं करण्याचं काम जो व्यक्ती करतो त्याचा उदान वायू जो आहे तो डेव्हलप झालेला असतो, संतुलित असतो. मग सर्वे केला गेला तर खूप सारे जे पॉलिटिशियन नेते वगैरे होते त्यांचा उदान वायू हा संतुलित होता. उदान वायू जर संतुलित असेल तर माझ्या आवाजावर, माझ्या शब्दांवर, माझ्या बोलण्यामुळे प्रभाव निर्माण होतो. बोलणं वेगळं पण प्रभावित बोलणं जे आहे ते वेगळं असतं. तर उदान वायू काय आहे, तो उदान वायू मानसिकता डेव्हलप करतो, स्पष्ट वक्तपणा डेव्हलप करतो, माझ्या आवाजामध्ये प्रभाव निर्माण करतो. पण तो जर असंतुलित झाला तर कशाचे प्रॉब्लेम, चेस्टमधले काय प्रॉब्लेम, बोलण्यामध्ये काय प्रॉब्लेम, स्मरणशक्तीमध्ये काय प्रॉब्लेम, विचार करण्यामध्ये प्रॉब्लेम, बोलताना अडधळपणा येणं याच्याविषयी प्रॉब्लेम, किंवा मी एखादी गोष्ट जी मला माहिती आहे ती एक्सप्लेन करताना प्रॉब्लेम येणं म्हणजे उदान वायू असंतुलित असणं. पण उदान वायू जर संतुलित असेल तर माझा बोलण्यामध्ये प्रभाव येणं, मी जे बोलतो आहे ते समोरच्याला स्पष्टपणे समजलं, समजल्यानंतर त्याच्यावर त्याचा प्रभाव पडणं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उदान वायूमुळे होतात. शारीरिक समस्या उदान वायूशी घशा रिलेटेड, छाती रिलेटेड असतात. मानसिक समस्या ज्या आहेत त्यामध्ये मेंदूची जी विचार करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमता हा उदान वायूवर डिपेंड असतो. उदान वायू हा माझे मनातले विचार योग्य भावनेने, योग्य शब्दामध्ये एक्सप्लेन करण्याची क्षमता ठेवतो. तर मित्रांनो, उदान वायू जर असंतुलित झाला तर प्राणायाम ही एक योग्य गोष्ट आहे. आणि उदान वायूला जर डेव्हलप करायचं असेल तर प्राणायामनी आपण त्याला डेव्हलप करू शकतो. माझ्या शरीरामध्ये येणारा जो श्वास आहे त्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मग 2 वेगवेगळ्या नाकपुड्यांनी आपण श्वास घेतो, थांबवतो, सोडतो. ह्या गोष्टींवर जर मी कंट्रोल केला तर माझा उदान वायू डेव्हलप होतो. उदान वायू डेव्हलप होण्याच्या पाठीमागे श्वास ही गोष्ट आहे, परंतु श्वास रोखून धरणं ही गोष्ट प्रामुख्याने समोर येते. श्वास घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं सोडणं महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा उदान वायू जर डेव्हलप करायचा असेल तर श्वास रोखून धरणं. श्वास रोखून धरल्यानंतर अनेक गोष्टी डेव्हलप होतात, त्यामध्ये उदान वायू पण डेव्हलप होतो. हा जो उदान वायू आहे हा डेव्हलप केला पाहिजे. रोज सकाळी 1 तास थोडा वेळ जो आहे तो प्राणायामसाठी दिला गेला पाहिजे. आयडियल ज्यावेळेस आपण झोपेमधून उठतो त्यावेळेस एकदम हातामध्ये स्क्रीन, मोबाईल वगैरे काही घेऊ नका. शांत राहा. शांत राहिल्यानंतर मोठे मोठे श्वास घ्या. मोठे श्वास घेतल्यानंतर घ्या, थांबा, सोडा, परत थांबवा. असे काही श्वास घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस पलंगाच्या खाली पाय ठेवतो त्यावेळेस ताडासन करा. ताडासन केल्यानंतर आपण जर सूर्यनमस्कार केले तर सूर्यनमस्कारामध्ये त्या एकाच आसनामध्ये अनेक प्रकारचे आसन जे आहेत ते आलेले आहेत. सूर्यनमस्काराला योग्य आसन मानलं जातं. सूर्यनमस्कार करा. ह्या गोष्टी केल्यानंतर आपण शारीरिक
क्षमता जी आहे ती आपली खूप चांगली राहील. मानसिक क्षमता जी आहे ती खूप चांगली राहील. स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता जी आहे ती खूप चांगली राहील. उदान वायू जो आहे तो डेव्हलप होईल. माझ्या विचारांना एक प्रवाह मिळेल आणि त्या प्रवाहाने समोरचा जो व्यक्ती आहे तो प्रभावित होईल. प्रभावित करणारा जो व्यक्ती आहे त्याचा उदान वायू डेव्हलप झालेला असतो. धन्यवाद.